तिकडे ठाण्यातील पोलीस मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडलेला आहे। आज हा देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन। या निमित्ताने ठाण्यात पोलीस मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे ध्वजवंदन करण्यात आले। सर्व नागरिक बंधू भगिनी आणि अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार बंधू भगिनी आणि तमाम जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे। ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, ताकद दिली, त्या संविधानाचा आणि भारत मातेचा जय जयकार करण्याचा हा दिवस आहे। संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळालं। तर आज भारताचा हा 77वा प्रजासत्ताक दिन तिकडे ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे पोलीस मुख्यालयात ध्वजवंदन सोहळा पार पडलेला आहे। भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात अगदी उत्साहाने साजरा केला गेलाय। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यात पोलीस मुख्यालयात ध्वजवंदन केले। एक महत्त्वाची बातमी समोर येते। आदिवासी लॉंग मार्चवर उद्या तोडगा निघणार असल्याची शक्यता आहे। आदिवासी लॉंग मार्च मधील नेत्यांच्या शिष्टमंडळांसोबत उद्या मुंबईत बैठक आहे। दुपारी 4 वाजता मुंबईत संबंधित मंत्र्यांसोबत बैठक आहे। आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्री आणि शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे। तर आदिवासी नेते मात्र मुंबईवर धडकण्यावर ठाम आहेत। राज्याचं सांस्कृतिक वातावरण बिघडवण्याचं कोश्यारींना बक्षीस, भाजपनं गुन्हेगारांना राजाश्रय दिलाय। ठाकरे सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी ही टीका केली आहे। महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवराय असतील, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले असतील किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील यांच्यावर अतिशय चुकीच्या पद्धतीने घाणेरडी टीका करण्याचं काम करणाऱ्या राज्यपालाला या महाराष्ट्राचं सांस्कृतिक वातावरण बिघडवण्याचं आणि फोडाफोडीच्या राजकारणाचं बक्षीस देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलंय असं मला वाटतं। पण राज्याचं दुर्दैव आहे की राज्याचे गृहमंत्री हे प्रचारामध्ये आणि फोडाफोडीचं राजकारण करण्यामध्ये व्यस्त आहेत। त्यांना राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी काहीही घेणं देणं राहिलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।